सोलापूर शहर मध्यमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांना इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर यांच्यातर्फे काल आरोग्याचा जाहीरनामा देण्यात आला. यामध्ये डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व वैद्यकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींवरील हल्ले, हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटी, फायर एनओसी, प्रदूषण नियंत्रण, बायोमेडिकल वेस्टमधील शासनाच्या जाचक अटी आणि त्यामुळे सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व पॅरामेडिक्स यांना होणारा त्रास दूर करावा असे लेखी निवेदन देण्यात आले. डॉक्टर संदीप आडके हे उच्च शिक्षित सुपर स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या वरील बऱ्याच समस्यांबाबत मागील 5 वर्षांमध्ये आवाज उठवून डॉक्टरांना आणि हॉस्पिटल्सना होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडली आहे. हॉस्पिटल्सचे नूतनीकरण अथवा नोंदणी करताना संबंधित अनेक विभाग गरज नसताना अनेक सर्टिफिकेटची मागणी करून नाहक त्रास देत आहेत. त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या त्रासातून प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल्सला जावे लागत आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या समस्यांबाबत कोणत्याही पक्षाने अथवा लोकप्रतिनिधींनी काम केलेले नाही. सोलापूर शहरातील बायोमेडिकल वेस्टचा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर संदीप आडके यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत डॉक्टरांच्या संघटनांना बरोबर घेऊन मांडला आहे. सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सोलापूरमध्ये होडगी रोड विमानतळाचे नूतनीकरण व विमान सेवा सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार असल्यामुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रातील आयएमएच्या जाहीरनाम्यातील समस्या दूर करण्याबाबत सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन, फार्मा व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉक्टर संदीप आडके यांनी तात्काळ सर्व समस्यांचे योग्य ते निरसन केले जाईल याची लेखी हमी आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर किरण सारडा, सचिव डॉक्टर निशिकांत मस्के यांच्याकडे दिली. आयएमए महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांकडे अशा प्रकारचा जाहीरनामा देण्यात आला आहे, परंतु सोलापूरमध्ये सर्वप्रथम डॉक्टर संदीप आडके यांनी हा जाहीरनामा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन देणारे संदीप आडके हे पहिले उमेदवार ठरले आहेत. डॉक्टर संदीप आडके हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून सुद्धा गणले जातात. डॉक्टर आडके यांनी सोलापूरसाठी अनेक चांगली कामे आतापर्यंत करून दाखवलेली असल्यामुळे सोलापूर विचार मंच आणि सोलापूरच्या उच्च शिक्षित व सर्व स्तरातील जनतेच्या मागणीने त्यांनी सोलापूर मध्यमधून आपली उमेदवारी दाखल केली. जर सोलापूरच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सोलापूरच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर त्यांनी आपल्या 13 कलमी जाहीरनाम्यामध्ये सोलापूरमध्ये आमूलाग्र बदल करून सोलापूरमध्ये विमान सेवा सुरू करणे, आयटी, टेक्स्टाईल, रेडीमेड गारमेंट, वैद्यकीय क्षेत्रात नवीन उद्योग आणणे, येथील धार्मिक पर्यटन, माळढोक संवर्धन, पर्यटन केंद्रांचा विकास, शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा, रखडलेले सर्व उड्डाण पूल, रेल्वे पूल, रिंग रोडचे काम करणे, सार्वजनिक परिवहनमध्ये 300 नवीन बसेस आणणे, सोलापूरला कचरा, अतिक्रमण, मिरवणूक, डीजे, अवैध धंदे आणि गुन्हेगारी मुक्त करणे, कला, क्रीडा, सांस्कृतिक वारसांचे जतन व संवर्धन करणे, सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व सोलापूरकरांनी त्यांच्या हिरा या चिन्हास निवडून द्यावे अशी त्यांची मनीषा आहे. सोलापूर मध्यमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी मला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल आणि माझं मनोगत इथं शेअर करण्यासाठी आयएमएचा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए आणि सर्व एक्झिक्युटिव्हचे मी मनापासून आभार मानतो. मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र त्यांच्या इनिशिएटिव्हनुसार त्यांनी डॉक्टरांच्या ज्या समस्या आहेत स्पेशली महाराष्ट्रामध्ये त्या त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे लिहिलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत आणि हा जाहीरनामा फक्त मला दिला गेलेला नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रातून जे कोणी सर्व पक्षाचे आणि अपक्ष सुद्धा जे कॅन्डिडेट कॉन्टेस्ट करत आहेत त्या सर्व कॉन्टेस्टंटना त्यांनी हा जाहीरनामा दिलेला आहे आणि मला वाटतं सोलापुरात हा सर्वप्रथम मला देण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये यांनी मस्के सरांनी बरेच काही पॉईंट सांगितले की आरोग्य क्षेत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण फेस करतो आहे आणि स्पेशली सोलापूरमध्ये त्या गोष्टी अतिशय तीव्र आहेत महाराष्ट्रापेक्षा, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. तर हे मी टोटली ॲग्री करतो आणि ह्याचं जे काही माझ्यातर्फे याचं उत्तर आहे